बारशाच्या कार्यक्रमात बनवलेल्या मांसाहारी जेवणात विष टाकल्याने 28 जणांना बाधा झाल्याची धक्कादायक घटना 4 जुलैला सायंकाळी 6 वाजता उघडकीस आली। यात 5 चिमुकल्यांचा समावेश असून सर्वांवर उपचार सुरू आहे। ही घटना धानोरा तालुक्यातील शेवटच्या टोकावरील छत्तीसगड सीमेच्या झाडापापड ग्रामपंचायत अंतर्गत रोपिनगट्टा येथील आहे। रोपिनगट्टा येथील सुरगू मुरा टेकाम यांच्या नातनीचा नामकरणाचा विधीचा कार्यक्रम 4 जुलैला आयोजित केला होता। या निमित्ताने टेकाम परिवाराने खास सामील जेवणाचा बेत आखला होता। मात्र पहिल्या पंक्तीला जेवण केलेल्यांना 15 मिनिटात उलट्या, मळमळ, डोकेदुखी असा त्रास व्हायला सुरुवात झाली। त्यानंतर एकच गोंधळ उडाला। दुसरी पंगत थांबवण्यात आली। प्रकृती अस्तव्यस्त असलेल्या सर्व जणांना 18 जणांना पेंढरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले। तेथे प्रत्योपचार करून 22 जणांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले। 6 जणांना छत्तीसगड राज्यातील पाखांजूर येथे हलवण्यात आलेले आहे। यांची तिघांची प्रकृती अस्तव्यस्त असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे। पोलिसांकडून तपास सुरू आहे। घटनास्थळ नक्षलग्रस्त भागात असल्याने सुरक्षा यंत्रणा दक्ष झालेली आहे। पेंढरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अन्न व औषध प्रशासन विभागाला पाचारण करून अन्न नमुने घेण्याचे काम सुरू आहे। पक्ष्यांना मारण्यासाठी विषारी द्रव्य मांसाहारी जेवणात टाकल्याचा प्राथमिक अंदाज असून ते कोणी टाकले, कशासाठी टाकले हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे। या संदर्भात पेंढरी पोलिसांनी संपर्क होऊ शकला नाही। खबर महाराष्ट्र न्यूजकरिता गडचिरोली। काल सर गडचिरोली जिल्ह्यामध्ये धानोरा तालुक्यात एक बारशाच्या कार्यक्रमामध्ये विषबाधा झाली अशी माहिती आली होती आणि ते आपल्या रुग्णालयामध्येच ते भरती आहेत। त्याबद्दल सर थोडी माहिती पाहिजे। काल दिनांक 4 जुलै 2024 रोजी धानोरा तालुक्यातील रोपिनगट्टा या गावी भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। त्या भोजनाच्या कार्यक्रमात जवळपास 70 लोक उपस्थित होते, परंतु त्यापैकी 30 लोक पहिल्या पंक्तीमध्ये जेवणासाठी बसले होते। जेवण झाल्यानंतर त्यांना उलटी, मळमळ, पोटदुखीचा त्रास सुरू झाला। त्यापैकी PSC पेंढरी इथले वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिथे घटनास्थळी भेट दिली आणि त्याच्यामध्ये 6 रुग्णावर म्हणजे उपचार केला आणि त्यांना व्यवस्थित नियंत्रणात ठेवलं। उर्वरित रुग्णांना सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे संदर्भित करण्यात आले। रात्री अंदाजे 7:30 वाजता सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे अगोदर 6 रुग्ण आले। 6 रुग्णांमधून एक रुग्ण सिरियस होता, त्याला लगेच व्हेंटिलेटरवर घेण्यात आले आणि बाकीच्या रुग्णावर उपचार करून ते सध्या स्टेबल आहे। त्याच्यानंतर हळूहळू 14 रुग्ण अजून आले। 14ही रुग्णांना भरती करून त्यांच्यावर उपचार चालू केले आणि सर्व रुग्ण आता सध्या धोक्याबाहेर आहे। सर यांना जो विष टाकण्यात आला होता सर तो कोणता विष असू शकतो? नक्की तर माहीत नाही, पण त्याचं जे नाव आम्हाला कळलं त्याचं नाव आहे कार्बोपेनम, पण त्याच्याबद्दल नक्की काही सांगता येत नाही। आम्ही ते जेवणाचे नमुने तिथे माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी त्यांनी तिथे घटनास्थळी भेट दिली आणि अन्नाचे नमुने घेतले आणि ते नागपूरला तपासणीसाठी पाठवले, जेणेकरून योग्य कारण कळू शकेल, विषाचं योग्य कारण कळू शकेल। गडचिरोली जिल्हा आदिवासी व दुर्गम भाग आहे। या ठिकाणी धानोरा हा सर्व शेवटचा टोकावरील एक गाव आणि तिथे छत्तीसगड ही बॉर्डर लागून त्या बॉर्डरवर रोपनगट्टा एक गाव आहे। त्या गावात काल बारशाचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये एका समाजकंटकाने जहर मिसळवला आणि त्या जहरमुळे 28 लोकांना विषबाधा झाली। आपल्यासोबत त्या गावातील काही लोक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं कशा पद्धतीने काय झालं होतं काय नाही। काल तुम्ही त्या कार्यक्रमामध्ये नेमकं काय झालं, कशा पद्धतीने काय झालं? तर आम्हाला तेवढं पत्र माहीत नाही आहे, पण बारसा होता। बारसा जेव्हा होता त्या कार्यक्रमाला संध्या 2 वाजता कोंबडा कापून जो कापणारा मेहनत करतात त्यांना स्पेशलमध्ये नाही का डोकेना पावाचा ग्रुप माणसं आहेत त्यांना तो खासाठी एक्स्ट्रा देतात। जो लोक तो त्याचा जेव्हा स्वयंपाक केला तो कोणाला माहीत नव्हता, तो कोण येऊन नाही का विष टाकून दिला आणि त्या जेव्हा खाल्लं नाही का बसून जेवणाने बसून म्हणत नाही माणसं तर म्हणून पडत होता, हे करत होता। तेव्हा जाऊन आम्ही पाहिलं की ते भांडेमध्ये काय आहे बाबा असं पडत नाही, तर ते तसे 1-2 पडत होता, पण एवढ्या लोक नाही पडत। लहान 6 होते मुली, 1 ना मुलांना 2-3 लहान
पडत होतं. तर आम्ही विचार केलो की एवढं लहान लहान मुलं पडत आहे, तर हा बाबा काहीतरी असेल, हा लहान माणसाचं हा दारू वगैरे पेत नाही, म्हणून आम्ही हे केलो ना, तो पांडे नाही का तपासून गेलो होतो, तपासलो तेव्हा त्याचा विष भेटला होता. आणि आदिवासी भागामध्ये एखादी आनंद उत्सव असला की त्या आनंद उत्सवामध्ये बकरा किंवा कोंबड्याचं जेवण दिला जाते. त्याच पद्धतीने कालच्या त्या कार्यक्रमात आनंद उत्सव बारशाचा कार्यक्रम असल्याने त्या ठिकाणी तिथल्या काही लोकांनी कोंबड्याचं आणि बकऱ्याचं जेवण दिलं होतं. परंतु कोणीतरी एखाद्या खोडी काढण्याच्या व्यतिरिक्त असू द्या किंवा काहीतरी जुना एक वैनस असू द्या, त्या कारणाने त्याने तिथे विष पसरवलेला आहे. आणि आता आपण गडचिरोली येथील जिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये आलेलो आहोत. खबर महाराष्ट्र न्यूजकरिता मनीष लक्ष्मण, कॅमेरामन गणेश सर, खबर महाराष्ट्र न्यूज गडचिरोली.